एकीकडे इंडिगोच्या घोळामुळे विमान प्रवासी वारावर आहे, तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पक्षाच्या बैठकीमध्ये व्यस्त आहेत। मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज पुणे भाजपाची बैठक आहे। पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे। पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना मनस्ताप होत आहे। मात्र नागरी उड्डाण मंत्री असलेले राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रवाशांच्या ऐवजी पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर आज मुरलीधर मोहोळ हे पुण्यामध्ये आहेत आणि थोड्याच वेळात ते पुण्याच्या पक्षाची बैठक घेणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही बैठक होते आणि त्यासाठी भाजपचे पुणे शहरातले जे काही इच्छुक असतील किंवा प्रमुख पदाधिकारी आहेत, यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर भाजप कशा पद्धतीने निवडणुका लढेल याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. काही पक्षप्रवेश सुद्धा असल्याची चर्चा आहे. मुळामध्ये सध्या इंडिगोचा मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे देशामध्ये. इंडिगो त्यातल्या त्यात आपल्या राज्यामध्ये मोठा परिणाम इंडिगोचा झालेला आहे. त्याबाबतची सुद्धा काल मुरलीधर मोहोळ यांनी सूचना इंडिगोला दिलेली होती. प्रवाशांचं जे तिकीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही दिलासा दिलेला होता. असं असताना आज मुरलीधर मोहोळ हे पुण्यातल्या एअरपोर्टवर या संदर्भातली काही बैठक घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात पुण्या विमानतळावर सुद्धा प्रवाशांचा खोळंबा होतोय. अनेक प्रवासी हे इंडिगोच्या या प्रकरणामुळे ताटकळलेले आहेत. प्रवाशांना सुद्धा नाहक त्रास होतोय आणि त्यामुळे एकीकडे पक्षाची बैठक घेत असताना मुरलीधर मोहोळ या संदर्भात इंडिगोच्या संदर्भातली काही बैठक आज पुण्यामध्ये अधिकाऱ्यांशी घेत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण सगळ्यात आधी मुरलीधर मोहोळ यांची पुण्यातल्या भाजप संदर्भातली बैठक आहे ती पार पडणार आहे. जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।